गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की या मानवाच्या जीवनामध्ये तर सर्वात जर कोणता शुभ दिवस असेल ना, तर तो आहे हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला खूप महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहे। बघा, चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असं म्हणतात। बघा, नक्की गुढीपाडवा म्हणजे तरी काय, आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर या मनुष्याने जर संकल्प केला तर त्याला कोणती पूर्ती होते हे आपण पाहणार आहोत। बघा, वर्षातील 4 मुहूर्तांपैकी हा एक असा मुहूर्त आहे ना की त्या मुहूर्तावर तुम्ही जे कोणते काम घ्याल ते काम यशस्वी होतच। म्हणून चैत्र हा हिंदूंच्या काळगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आहे आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूला बघा सुरुवात होते। बघा, त्यामुळं संपूर्ण सृष्टीमध्ये आनंद होतो। हिरव्या रंगीबेरंगी छटा झाडांफुळांवर खुलून दिसू लागतात आणि वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळत असतो। आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणामध्ये आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते। बघा, पण चैत्राचा नक्की अर्थ काय? आपण म्हणतो चैत्र प्रतिपदा, नक्की चैत्र म्हणजे तरी काय? बघा, 9 वर्षाचा पहिल्या महिन्याचा पहिला दिवस असतो ना, म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो आणि हीच चैत्र शुद्धी प्रतिपदा आहे। पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आहे ना, बघा, या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे आणि ह्या चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा, आणि ज्या महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना, चैत्र हा शब्द आहे ना, चित्र या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे। आणि चित्र म्हणजे विविध वसंत ऋतूतून सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते। अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणून बघा वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो। हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आहे। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आपण महाराष्ट्रामध्ये शालिवांशक पद्धत वापरतो ना, म्हणून या वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तापैकी एक मानला जातो। बघा, हा गुढीपाडवा हा शब्द आहे या 2 अक्षरांनी बनलेला आहे। गुढी म्हणजे स्वतंत्रची ध्वजा आणि पाडवा म्हणजे बघा आपला विजय ध्वज। बघा, याच दिवशी तुम्हाला ही कथा माहीत असेल, बघा, याच दिवशी ब्रह्मदेवानं हे जग उत्पन्न केलं आणि सृष्टी निर्माण केली। प्रभू रामचंद्रांनी बघा आपला 14 वर्षाचा वनवास संपूर्ण रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला। बघा, त्यावेळी लोकांच्या मनाला एवढा आनंद झाला की आमचा राजा जिंकून आलेला आहे, आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून आनंदाने तो दिवस साजरा केला। बघा, प्रत्येकाच्या घरावर गुढ्या उभारल्या। बघा, पुराणांमध्ये अशी वेगवेगळ्या बघा कथा सांगितल्या जातात, वेगवेगळा प्रारंभ सांगितला जातो। बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत, बघा, प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता आणि धर्मपालन करणारा तो तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली आणि राजानं त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली। तेव्हापासून सुद्धा गुढी उभारण्याची प्रथा आहे। बघा, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण नक्की हा बघा या वेगवेगळ्या मुहूर्तापैकी सर्वात महत्त्वाचा मुहूर्त बघा या गुढीपाडव्याला का आहे नक्की?
हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण हा गुढीपाडवा का मानला जातो ते आज आपण पाहणार आहोत. कारण ह्या गुढीपाडव्याचे महत्त्व आहे ना. बघा, ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्या दिवशी मनुष्याने काय करायला हवं, कोणता संकल्प करायला हवा. बघा, नवीन विचार करायला हवा. हा संकल्प, हा सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालून द्यायला हवी. बघा, जशी उंच निळ्या आकाशाची नाती सांगत असतात तशी तुमची प्रगती अशीच सातत्याने होत राहो. बघा, ही गुढी असते ना, प्रत्येक मनुष्याला सांगत असते की मी ज्याप्रमाणे उंच टोकावर जाऊन सर्व काही त्या दिवशी पूर्ण प्रेम निर्माण करत असते. आणि या प्रेमाचा वर्षाव बघा त्या दिवशी होणार असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने एवढं आभाली उंची घ्यावी की पण पाय मात्र जमिनीवर ठेवावं. जेव्हा पाय आपले जमिनीवर असतील तेव्हा त्या उंचीला, त्या आभाळी, त्या भराळीला खूप महत्त्व असतं. पण जेव्हा पाय आपले जमिनीवरून निघून जातील तेव्हा ती भरारी आहे ना, ती कधी खाली येईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून या गुढीमध्ये आपण काय शिकावं? गुढीपाडवा ही विचारांची, सद्गुण विचारांची गुढी आहे ना. आत्तापर्यंत जे काही गोष्टी झाल्या आपल्या जीवनामध्ये, बघा, दुःख सुख दुःख ज्या गोष्टी आलेल्या होत्या त्या गोष्टींचा विचार करू नका. आता आपल्या जीवनाची नवीन चालना, नवीन रस्ता निर्माण झालेला आहे. आणि सद्गुरू रूपी या उच्च कोटी विचारांनी आपल्या जीवनाची आता सुरुवात करायची आहे. जे झाले गेले ते विसरून जावं. बघा, क्षमा करणारा आपण व्हावं. कारण बघा, चुकणाऱ्यापेक्षा क्षमा करणारा असतो ना तो सर्वात श्रेष्ठ असतो. आणि गुढी ही हेच शिकवते. माणसाने बघा खूप मोठं व्हावं, पण माणसाने खूप मोठं झालं ना तरी जमिनीला कधी विसरायचं नाही. बघा, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे की माणूस हा चुकतोच. न चुकणारा माणूस या जगामध्ये कोणी पाहिला आहे का? म्हणून माणूस चुकतो ना, त्या अर्थी त्याला क्षमासुद्धा केली पाहिजे. आणि जिथे क्षमा केली जाते ना, बघा, एक असं कोर्ट आहे की तिथे सर्व बघा बंधनं असतात, सर्व चुक्या असतात, त्यांना क्षमा केली जाते. तो म्हणजे आईचा कोर्ट. बघा, पण या आईच्या कोर्टाचा आहे ना 50% भाग जरी प्रत्येक मनुष्यानं घेतला, बघा, आईच्या कोर्टामध्ये बघा सगळ्यांना, मुलाला 100% क्षमा असते. पण प्रत्येक मनुष्यानं निदान बोटावर मोजण्या एवढ्या तरी क्षमा केल्या ना तरी आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल. समर्थांनी सांगितलेलं आहे की आत्ताचा हा गुढीपाडव्याचा हा वर्ष आहे. बघा, हा 2024 आहे. बघा, आता 9 तारखेला हा गुढीपाडवा येणार आहे. आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर बघा प्रत्येकानं उठायचं आहे. बघा, जो भक्ती करत नसेल, बघा, जो श्रवण करत नसेल त्याने सुद्धा या ब्रह्ममुहूर्तावर उठलं ना त्याला ते फळ मिळणार आहे. कारण हा 4 मुहूर्तांपैकी सर्वात मोठा मुहूर्त आहे. बघा, कारण हा ब्रह्ममुहूर्त आहे ना. कारण बघा, ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती आहे ना याच दिवशी केली होती. बघा, त्या दिवसामध्ये पुण्याचा वाटा असतो ना तो 100% सर्वत्र पसरलेला असतो. बघा, देवी देवता सर्वत्र जागृत झालेले असतात. आणि या दिवशी आपण जर त्याच्यामध्ये सामील झालो तर तुमच्या जीवनामध्ये जेवढे काही पाप घडलेले आहेत ना ते सर्व काही मिटून जातील. आणि बघा, ते पहाटेचं वातावरण, त्या वातावरणामध्ये आपण जो काही संकल्प करू त्या संकल्पाची पूर्तता होणार आहे. बघा, प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये आता एक उत्कंठा निर्माण झालेली असेल की नक्की संकल्प करावा तरी कोणता. बघा, तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे संकल्प करण्याची, बघा, योग्य वेळ कोणती आहे. आपण कमीत कमी 4 वाजाच्या आत उठलं पाहिजे. आणि 4 वाजाच्या आतमध्ये बघा आपल्या उपासनेला सुरुवात झाली पाहिजे. कारण हा ब्रह्ममुहूर्ताचा तसं पाहायला गेलं तर 3:40 जेव्हा ब्रह्ममुहूर्त चालू होईल त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. बघा, ती ब्रह्ममुहूर्ताकडून येणारी हवा आहे, ती हवा आपल्या शरीरामध्ये बघा निर्माण करायची आहे. जेव्हा ह्या गुढीपाडव्याचा दिवस आहे त्या दिवशीची जी हवा येणार आहे ना,
ती आपल्या या मनामध्ये निर्माण केली तर त्या हवेचं रूपांतर तुम्हाला वर्षभर तुम्ही फ्रेश राहणार आहात. तुमच्या जीवनामध्ये थकवा ही नावाची गोष्टच येणार नाही. म्हणून हा गुढीपाडव्याचा दिवस आहे ना, प्रत्येक मनुष्यासाठी खूप मोठा दिवस आहे. बघा, ज्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, बघा ज्या दिवशी निर्माण केली ना, तो हा दिवस आहे. आणि त्या दिवशी जर आपण जागे असू तर त्याचे आपण साक्षीदार होऊ. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये एवढं सुंदर वातावरण निर्माण होणार आहे ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा जो श्रवणामध्ये आहे, जो भक्ती मार्गामध्ये आहे, त्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण आज जर बघा या गुढीपाडव्याच्या दिवशी या ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही कोणता संकल्प केला तर तुमच्या मनातल्या गोष्टी पूर्ण होणारच आहेत. कारण तुम्ही वर्षभर तुम्ही उपासना करत आहात आणि या उपासनेचं फळ आहे ना, या बघा या मुहूर्तावर बघा बनतंच, हे तयार झालेलं असतं. फक्त ते फळ असतं ना, आपल्याला घ्यायचं की नाही हे आपल्या हातामध्ये असतं. म्हणून बघा तुम्ही हा संकल्प करा. बघा मागे सुद्धा पण तुम्ही संकल्प केलेले असाल. बघा तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला प्रचिती आलेल्या असतील. पण आज आहे ना, हा संकल्प आहे, हा संकल्पपूर्तीचा दिवस आहे. ज्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेली होती, बघा त्यांची साडेसाती जाणार आहे. आणि हा संकल्प प्रत्येकानं करायचा आहे. ज्याने संकल्प केलेला नसेल त्यांनी या गुढीपाडव्याला हा संकल्प करायचा आहे. आणि हा संकल्प बघा 21 दिवस तुम्ही आज जे काही ब्रह्ममुहूर्तावर उठणार आहात, बघा ते ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा उठाल ते 21 दिवस कंटिन्यू तसंच चालू ठेवायचं आहे. कारण बघा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा असतो. कारण दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा काही मुलं असतात, काही मुलं वेगवेगळ्या दिवशी जन्माला येतात. म्हणजे खूप भाग्यवान बघा मुलं असतात ना, ती बघा त्यांचा दिवस असतो ना एकदम शुद्ध आणि शुभ दिवस असतो. त्या दिवशी जन्माला येतात. म्हणून दिवसाला सुद्धा या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. आणि हा गुढीपाडव्याचा दिवस आहे ना, तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्यासाठी आलेला आहे. बघा नक्की हा गुढीपाडवा का साजरा केला जातो, याच्याबद्दल कोणती कथा आहे का? बघा अशा वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. त्याच्यामधलीच बघा प्रभू रामचंद्रांनी बघा लक्ष्मण सीता बघा 14 वर्ष वनवासात काढली. तुम्हाला ही कथा माहीतच आहे. पण आज बघा हे गुढीपाडव्याचं औचित्य साधून ही थोडीफार कथा सांगणंसुद्धा गरजेचं आहे. कारण जे नवीन भाविक असतात त्यांना कधीकधी या गोष्टी माहीत नसतात. बघा असं म्हटलं जातं, समर्थ सांगत आहेत की ज्यांना सर्व काही येतं ना त्यांच्यासाठी भक्तिमार्ग कधीच नसतो. पण ज्यांना काही येत नसतं, बघा जे लहान होऊन श्रवण करतात ना त्यांच्यासाठीच भक्तिमार्ग असतो. ज्यांना भरपूर येतं ते मोठे असतात. पण ज्यांना काही येत नाही ना, येऊनसुद्धा स्वतःला कमी लेखतात ना, तोच भक्तिमार्गामध्ये टिकतो आणि त्यालाच प्रचिती येत असते. पण मीपणा अहंकार कधीकधी बघा मनुष्य या श्रवणाला जरी बसला ना तरी बघा ते निरूपणकार असतात, कोणीही काही असतात. बघा त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलत असतो. पण समर्थ सांगत आहेत की ती गादी आहे, त्या गादीचं भान ठेवा. आणि जेव्हा आपण भान ठेवत नाही ना, जेवढे आपण पुण्यकर्म केलेले आहेत ना ते सर्व काही धुळीस मिळून जातात. म्हणून कोणतीही गोष्ट करताना या वैखरीचा व्यवस्थित उपयोग करा. कारण जोपर्यंत आपली ही वैखरी आहे ना आपल्या ताब्यामध्ये नाही, तोपर्यंत तुम्ही किती भक्ती मार्ग करा किंवा काहीही करा, तुमच्या आयुष्यामध्ये कधीच रामनाम निर्माण होणार नाही. कारण रामनाम आहे ना नुसतं या तोंडामध्ये येऊन फायदा नाही, तो पूर्ण अंतकरणामध्ये भरला गेला पाहिजे. आणि जेव्हा रामनाम अंतकरणामध्ये भरला जातो ना तेव्हा या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. बघा आपण पाहूया, जेव्हा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीता यांनी 14 वर्ष वनवासामध्ये काढली, यावेळी बघा भरत अयोध्येमध्ये राज्य करत होता, राज्य चालवत होता आणि श्रीरामचंद्रांच्या येण्याची वाट पाहत होता. बघा 14 वर्ष पूर्णसुद्धा झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र बघा आले नाहीत ना. बघा त्या भरतानं मनामध्ये विचार केला होता की प्रभू रामचंद्र जर उद्या आले नाहीत ना
तर आपण स्वतःला जाळवून घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. तशी तयारीसुद्धा केली होती. मनोमन राम, सीतामाई, लक्ष्मण यांचं स्मरण केलं आणि तो चितेकडे निघाला. बघा, एवढ्यात नवल घडलं असं की महाबळी वीर हनुमान पुढे आले आणि भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना केली. बघा, ही गोष्ट ऐकून भरताला एवढा आनंद झाला की त्याने शत्रुघ्नाला सांगितलं की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा, श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. बघा, नंदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा बघा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमले जाऊ लागले. श्रीरामांचं पुष्पक विमानाखाली उतरलं आणि श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यामध्ये प्राण साठलं होतं. श्रीरामांच्या या जयनादाने संपूर्ण अयोध्या नगरी दणाणून गेली. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आले आणि भावाभावांची भेट झाली. आणि हे दृश्य पाहून आहे ना, अयोध्यावासियांच्या डोळ्यामध्ये आनंदाचा अश्रूंचा पुरच सुटला होता. बघा, रामाने उचलोणी ते समयी, भरत दृढ धरिला हृदयी, तो देखावा काय वर्णावा. बघा, किती सुंदर वर्णन केलेलं आहे. लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने बघा तोरणं बांधली, गुढ्या उभ्या केल्या, आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस गुढीपाडवा. आणि तेव्हापासून ही परंपरा चालू झाली ना, ती आजपर्यंत थांबेना. बघा, आता सुद्धा आपल्या अयोध्येमध्ये बघा श्रीरामांचं बघा मूर्तीपूजन झालं. बघा, सर्व काही एवढं थाटामाटामध्ये झालं. तो आनंदाचा क्षण बघा, जेव्हा आपल्याला कळालं की श्रीराम पुन्हा आपल्या बघा भारतामध्ये बघा आलेले आहेत. आणि हे दृश्य खरं तर हे ऐकूनसुद्धा आपल्या कलियुगामध्ये सुद्धा किती आनंद प्रत्येकाला झाला. असं वाटलं की माझा परमेश्वर परत आला आहे. ते वातावरण निर्माण होतं. म्हणून कोणी म्हणतात बघा, काही नास्तिक लोक असतात की या जगामध्ये देव नाही. या लोकांना सांगणं आहे की देव नाही आहे ना. बघा, प्रत्येकाचा मानण्याचा विषय आहे. आपण जर नदीमध्ये मासे पाहिले नाही बघा, तर त्या नदीमध्ये मासे नसतात का? ते मासे नक्कीच असतात, पण ते बुडाला गेलेले असतात. पण जेव्हा आपण बघा त्या नदीच्या खाली जाऊन जेव्हा त्या माशांचा शोध घेतो, तेव्हा आपल्याला दिसतात का या नदीमध्ये जीव आहेत, मासेसुद्धा आहेत. पण जोपर्यंत आपण शेवटपर्यंत जात नाही, वरून बघा बडाह्या मारतो, वरून कोणाचं तरी आपण दर्शन घेतो, तर ते कितपत सत्य असतं? ते कधीही खोटंच होतं ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर कोणताही परमार्थ करायचा असेल तर त्याच्या आतमध्ये घुसून कर, तुझ्या हृदयामध्ये निर्माण कर. जोपर्यंत तू वरून या गोष्टी बोलशील ना, त्याच्यामध्ये तुझीच अधोगती आहे. तुझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार आहे. आणि जेव्हा तू व्यवस्थितपणे भक्तिमार्ग करशील, व्यवस्थितपणे तू उपासना करशील, त्याचं फळ तुलाच मिळणार आहे, बाकी कोणाला मिळेल का? बघा, या गुढीपाडव्याचं एवढं सामर्थ्य आहे ना. बघा, प्रत्येक संतांच्या ओव्यांमध्ये, ग्रंथांमध्ये बघा, ज्या काही संतांनी ज्या ओव्या रचल्या त्याच्यामध्ये सुद्धा हा गुढीपाडव्याचा संबंध काय आहे तो सांगितला जातो. आणि भारतीय संस्कृतीमध्ये बघा हे चिन्ह असतात, या प्रतीकांना खूप महत्त्व आहे. आपण स्वस्तिक काढतो, ओम काढतो, यांनासुद्धा खूप महत्त्व आहे. बघा, काही भक्तजन असतील त्यांना मंत्र मिळालेला नसेल, त्यांनी ओम नामाचा जप करा, कारण भगवंताची स्वाक्षरी म्हणजे ओम आहे. असं म्हटलं जातं की भगवंताला जर पाहायचं असेल ना तर ओममध्ये पाहावं, असं म्हटलं जातं. जसं ओम एक चिन्ह आहे, तशीच गुढी एक प्रतीक आहे. आणि या प्रतीकाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी झालेला आहे. संत, साहित्य, भगवद्गीता यांमध्ये सुद्धा या प्रतीकांचा उल्लेख आढळतो. बघा, माझा जन्म किंवा अवतार कसा झाला, या अवतारामागचं प्रयोजन काय आहे, बघा हे सांगताना श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्निर्भवति भारत अभ्युत्थानमर्घस्य तदात्मानं सृजाम्यहं परिणात्रायं साधूना
विनाशयच्च दुष्कृत्रामं धर्मसंस्थापनार्थयं संभवामी युगे युगे. म्हणजेच काय? म्हणजे सज्जनाचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे. आणि भगवद्गीतेचं विवचन करताना बघा संत ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भगवंताचा जन्म किंवा अवतारासाठी कशासाठी आहे हे सांगताना बघा म्हणतात, अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी. याचा अर्थ काय? बघा, सज्जनाकडून सुखाची गुढी उभारण्यासाठी मी वारंवार जन्म घेतो. म्हणजेच काय? म्हणजे समर्थ आहेत, सद्गुरू आहेत. प्रत्येक मनुष्याला या भक्तीची गरज का असते? कारण प्रत्येक मनुष्याला आपण म्हणतो की या हिंदू धर्मामध्ये एवढे देव का आहेत, एकच देव ठेवायचा, एवढे देव ठेवले आहेत. पण हा मनुष्याचा स्वभाव एकच आहे का? वेगवेगळ्या प्रमाणे कुणाला कृष्ण आवडतो, कुणाला राम आवडतो, कुणाला विष्णू आवडतो, कुणाला बघा वेगवेगळे, कुणाला बजरंगबली आवडतो. म्हणजे ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार भगवंताने आपली रूपं निर्माण केलेली आहेत. पण भगवंताचं रूप मात्र एकच आहे ना. ही जेव्हा ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली तेव्हा मात्र बघा हे रूप एकच होतं ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर या जगामध्ये, या विश्वामध्ये जास्त जर पाप घडायला लागलं ना तर बघा परमेश्वराच्या अवताराची निर्मिती होते. आणि आता हा पुढचा अवतार कोणता असणार आहे? बघा या कलियुगाच्या शेवटी या कल्कीची बघा निर्मिती होणार आहे. या कल्की अवताराची निर्मिती होणार आहे. बघा या कल्की अवताराबद्दल बघा या निरूपणामध्ये तो विषय बघा खूप लांबेल. म्हणून आज आपण या गुढीपाडव्याबद्दल बोलत आहोत. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, नव्हे तर या संतांनी बघा या गुढीला भारतीय संस्कृतीमध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये आनंदाचे प्रतीकच मानलेलं आहे ना. बघा संत ज्ञानेश्वरांचा सुद्धा एक सुंदर असा अभंग आहे. त्यामध्ये माऊली म्हणतात, त्या पांडुरंगाच्या भेटण्यासाठी, त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी ही गुढी मी खांद्यावर घेऊन नाचत नाचत पंढरीला जाईल आणि वारकऱ्यांच्या भगवी पताकेची गुढी एका खांद्यावर घेईल. बघा आणि वाळवंटामध्ये ही गुढीचं प्रतीक आहे. बघा यावेळी संत चोखोबा यांनी सुद्धा सुंदर विवेचन केलेलं आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. बघा म्हणजे संतांनी ज्याच्या त्याच्या परीने ही गुढीला एवढं महत्त्व दिलेलं आहे की गुढी म्हणजे आनंदाचा महामेरू आहे. प्रत्येकानं उभारली पाहिजे. पण आपण मात्र क्षणिक गुढी उभारतो. पण या आत्म्याचं काय? जेव्हा या आत्म्यामध्ये आपण जी गुढी निर्माण करायला हवी ती गुढी फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच करतो आणि लगेच गुढीपाडव्याचा दिवस उलटला की त्या गुढीचं कधी नाहीशी होते आपल्यालाच कळत नाही. बघा जेव्हा होळी येते, होळीला आपण एकदम व्यवस्थित वागतो. पण होळी झाल्यानंतर ते क्रूर कर्म, अहंकार, भेदभाव असतो ना, ते सर्व काही परत आपल्यामध्ये निर्माण होतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा साने गुरुजींनी सुद्धा सांगितलं होतं की पंढरपूरचा विठोबा कोण आहे? तर या महाराष्ट्राच्या जनशक्तीचा तो मुका अध्यक्ष आहे. आणि त्याचा दरबार कुठे भरतो? तर सर्व सामान्य जिथे एकत्र येतात ना त्या वाळवंटामध्ये भरतो. हे वाळवंट समतेचं आहे आणि या समतेच्या वाळवंटामध्ये सर्व वारकरी एकत्र येतात, जाती धर्म विसरतात. एकच टाळी झाली आणि समतेची गुढी उभी राहिली. बघा म्हणून चोखोबा सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये संत झाले. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या संदर्भाची ही गुढी भगवद्गीतेच्या माध्यमातून, तर कधी माऊलींच्या विवेचनातून, तर कधी समर्थ रामदास स्वामींच्या या सुंदर बघा अशा ग्रंथामधून दिसून येते. आणि ज्ञानेश्वरी तर कधी चोखोबांच्या आत्मप्रवृत्तीतून ही गुढी आपल्यासमोर येते आणि आपल्याला, आपल्या मनाला एक वेगळीच झुळूक देऊन जाते. म्हणून ही गुढी प्रत्येक मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. पण या गुढीचं करायचं काही? पूर्ण वर्षभर ही गुढी उभी राहिलेली असते. पण ही उभी राहिलेली गुढी असते तिला गंज तर लागतोच ना. बघा 365 दिवस ही बघा शरीर रूपी गुढी आहे ना.
या गुढीमध्ये कितीतरी जळमटं भरलेली आहेत, कितीतरी वात निर्माण झालेला आहे. पण ही गुढी साफ करायची कधी? किंवा जेव्हा वर्षाचा दिवस येतो तेव्हाच साफ करायची का? बघा, ही गुढी जोपर्यंत रोज साफ होत नाही ना, तोपर्यंत या गुढीची भरारी कधीच होणार नाही. या गुढीला बघा, हे आपण सोनं समजतो, ही गुढी सोन्यासारखी आहे. नक्कीच ही गुढी सोन्यासारखीच आहे, कारण ते अमृत आहे. ते प्रत्येकानं प्राशन केलं पाहिजे. पण 365 दिवसामधून एक दिवस हे अमृत प्राशन केल्यानं मनुष्याच्या देहाची बघा स्वर्गप्राप्ती होईल का? कधीच होणार नाही. जर या गुढीचं सार्थक करायचं असेल, या मानवी देहाचं सार्थक करायचं असेल, तर अगोदर मनुष्यामध्ये देव पाहिला गेला पाहिजे. मनुष्यामध्ये देव पाहिल्यानंतर माणसाच्या मनामध्ये स्थिरता निर्माण होते. जोपर्यंत समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत माणूस आहे ना, समोरच्याला चांगलं बोलत नाही, जोपर्यंत समोरच्याची स्तुती करत नाही, तोपर्यंत त्याच्या मनातील भेदभाव कधी जाऊ शकत नाही. म्हणजे समोरच्याचं चांगलं पाहणं, समोरच्यानं काहीतरी चांगलं केल्यानंतर त्याच्याबद्दल आपण स्तुती करणं, हाच तर खरा सुखाचा महामेरू आहे. पण हे मनुष्य करताना दिसतो का? प्रत्येक मनुष्य प्रत्येकाच्या धुंदीमध्ये वागत आहे. आणि ही धुंदी एवढी मोठी झालेली आहे ना, या धुंदीमध्ये मनुष्य परमेश्वराला विसरून गेला आहे. आणि मग म्हणतो, म्हणून हा जो मनुष्य आहे ना, भक्तिमार्गामध्ये सध्या काय येतो? कारण मला सुख निर्माण व्हावं, मला धन प्राप्ती निर्माण व्हावी, पैसा निर्माण व्हावा, पण भगवंत माझ्याजवळ यावा, यासाठी भक्तिमार्गामध्ये येणारे खूप कमी आहेत. बघा, बोटावर मोजण्यासारखे आहेत. जेव्हा नवीन नवीन भक्तिमार्गामध्ये येतो ना, अगोदर त्याचा एकच प्रश्न असतो की परमेश्वरा, मला धन लाभ होऊ दे, माझ्या जीवनामध्ये पैसा येऊ दे. पण परमेश्वरा, तू माझ्या जीवनामध्ये निरंतर आणि प्रत्येक क्षणी राहा, असं कोणी मागणं मागतो का? कधीतरी विचार करा. आपण जोपर्यंत या भक्तिमार्गाचा विचार करत नाही ना, आपण भक्तिमार्ग नक्की करावा कसा हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्तिमार्ग करा, कितीही वर्ष तुम्ही या भक्तिमार्गामध्ये श्रवण करा, काहीही फायदा होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की या गुढीपाडव्याचं बघा औचित्य साधून आपल्याला संकल्प करायचा कोणता आहे? की बघा, जे झाले गेले ते विसरून जा, पण आजपासून या मनुष्य देहामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. आणि ही ऊर्जा म्हणजे कोणती? की बघा, आपण जेव्हा ही ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करणार आहोत, त्या दिवसापासून आपली सुरुवात होणार आहे. आणि त्या दिवसापासून एक संकल्प करायचा आहे की हे परमेश्वरा, मी आजपासून कुणालाही वाईट बोलणार नाही. कुणाचं किती चांगलं झालं ना, चांगलं बघण्याची प्रवृत्ती माझ्या जीवनामध्ये निर्माण करा. मला शक्ती द्या की कोणी जरी चांगलं केलं ना, तर त्याच्याबद्दल वाईट मी बोलणार नाही. आणि ही भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा खऱ्या परमार्थाचा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलं बघण्याची भावनाच नाही. आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुद्धा चांगलं होईल का? बघा, जर तुम्ही धर्म कराल ना, तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल. आणि जर तुम्ही कर्म कराल ना, तर देवाला तुम्हाला नक्कीच द्यावं लागेल, कधीच मागावं लागणार नाही. म्हणून दुसऱ्याला क्षमा करायला हवी. या जगामध्ये बघा, चुकणारे किती आहेत. बघा, गलती करणारे, खोटे बोलणारे भरपूर भरलेले आहेत. पण क्षमा करणारा कोणी उरला आहे का? कधीच उरला नाही. ते आपण व्हायला हवं. कारण जेव्हा आपण क्षमा करणारे होतो ना, तर आपण श्रेष्ठी निर्माण होतो, उच्च श्रेष्ठी निर्माण होतो. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल ना, तर त्याच्याकडे काहीच मागू नका. कारण जेव्हा आपण परमेश्वराकडे मागायला जातो ना, तर तिथेच आपले हार होते. बघा, ज्याने जे काही तुम्हाला दिलं आहे ना, त्याच्यामध्ये आभार माना. कारण जेव्हा तुमची अशी वृत्ती निर्माण होते ना, तेव्हा तुमच्याकडे धन संपत्ती एवढी निर्माण होते ना, कुठून येते, कशी येते, ते आपल्यालाच कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने जर या जीवनामध्ये बघा उच्च कोटीची श्रेष्ठी भक्ती करायची असेल,
ते हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत, यांच्यावर ताबा आणि खरा विजय मिळवला ना, तर तीच खरी भक्ती आहे. पण ज्याचं मन निरंतर धर्मरत असतं त्याला देव देखील नमस्कार करत असतो, पण हे माणसाला कधीच कळत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे जीवन जगताना, हे कलियुग असलं तरीसुद्धा हे जीवन आहे ना, प्रत्येकाला जगावंच लागणार आहे. पण हे जीवन जगताना या 3 गोष्टी सतत माणसाने प्रत्येकाला देत राहायला पाहिजेत. जर या तुमच्याकडून 3 गोष्टींचं बघा देणं असेल तर तुमच्या जीवनामध्ये रोज गुढीपाडवा घडला जाईल. पहिली गोष्ट बघा, मान. समोरच्याला आपण मानाने बघा विचारलं, समोरच्याला आपण मान दिला तर आपल्याला सुद्धा मान मिळणार आहे. नाहीतर समोरच्याला आपण वाईट बोललो तर आपल्याला तो सुद्धा वाईटच बोलेल ना. म्हणून समाजामध्ये मान जर तुम्हाला ठेवायचा असेल तर आपल्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण करा. दुसरी गोष्ट दान. बघा, पहिली गोष्ट पहिला मान, दुसरी गोष्ट दान. बघा तुमच्याकडे बघा आता इथे काही भक्तजन आहेत, काही माऊली आहेत, ते म्हणतील की दान माझ्याकडेच पैसे नाहीत तर मी समोरच्याला देऊ कसं काय. समर्थांनी ते सुंदर सांगितलेलं आहे की दान देणं म्हणजे काय. जेव्हा आपण जेवायला बसतो, जेव्हा आपण पाणी पितो, बघा जेवता जेवता जर कोणी वाटवसरू आपल्या घराजवळ आला, गायी आली, बघा कोणी मनुष्य आला, मुलगा आला, तर त्याला आपल्या ताटामधलं थोडं तरी द्यावं. याला म्हणतात दान. ते दान कशाही पद्धतीचं असू शकतं. कोणाची बघा गरज तुमच्यामुळे निर्माण होत असेल आणि तुमच्यामध्ये भागली जात असेल तर त्याची गरज करणं हे सुद्धा दानामध्ये येतं. तेच सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञान. आपल्याकडे जे ज्ञान आहे ना ते समोरच्याला देत राहिलं पाहिजे. जर हे 3 गोष्टी जर सतत तुम्ही देत राहिला ना, तुमच्याकडून होत राहिल्या, तर ही खरी भक्ती आहे. आणि ही खरी भक्ती हाच खरा संकल्प आहे. या 3 गोष्टींचा जरी हा संकल्प मनुष्याने या जीवनामध्ये केला ना तर खरा गुढीपाडवा घडला जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये श्रीराम प्रभू निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याने असं जीवन व्यतीत करावं की जर तुम्ही ज्या ठिकाणी नसाल ना तर तुमची कमी बघा भासली पाहिजे. असं माणसाचं बघा आयुष्य निर्माण व्हावं. आणि हे निर्माण कधी होईल? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू, जेव्हा आपण रोज श्रवण करू, रोज उपासना करू, आणि मग आपल्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण होईल. आणि हा प्रेमाचा वास असतो ना तो सर्वत्र निर्माण होत असतो. आणि मग आपल्याला बघा संतरूपी देवरूपी स्वरूप निर्माण होईल. आणि या जगामध्ये श्रीराम आहे, प्रत्येक कणाकणामध्ये श्रीराम आहे. आणि तसाच हा देव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, जागृत होईल. आणि मग आपल्याला आपलं जीवनसुद्धा सुखी होईल. आणि आपल्याजवळ जे येतील ना त्यांचंसुद्धा जीवन सुखी होईल. आणि हेच भगवंताला हवं आहे. भगवंताने सांगितलेलं आहे, माझा भक्त एवढा श्रेष्ठ व्हावा ना की त्याच्याजवळ येणाऱ्याचं सुद्धा सुखी व्हावं. आणि तो जिथे जाईल ना तिथे सुख आणि प्रेमच निर्माण व्हावं. जय जय रघुवीर समर्थ.